नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, विस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरची आषाढी एकादशीची वारी सुरू आहे. आता आपण पोस्ट मांडवे, तालुका माळशिरस या ठिकाणी आहोत आणि आपण बघितलं तर या मांडवे गावातच मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे माऊलींच्या पालखीचं विसाव्याचं ठिकाण आहे. या गावात, या भूमीला एक वेगळं असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि इथे राहणाऱ्या प्रतिभा नारायण साळुंके या वहिनींना भेटणार आहोत, साळुंके कुटुंबाला भेटणार आहोत आणि चला त्यांना बोलतं करणार आहोत. पांडुरंग घ्या, उखाणा घ्या. आषाढी वारी आली माझ्या दारी, नारायणरावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले माझ्या घरी. नमस्कार, धन्यवाद. आता द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर आहेत. नमस्कार. हा माझा मुलगा आहे. नमस्कार. ह्या माझ्या मोठ्या ननंद आहेत. नमस्कार. हे माझे मोठे दीर आहेत. नमस्कार. ह्या जाऊबाई आहेत मोठ्या. नमस्कार. हे धाकटे दीर आहेत. नमस्कार. त्या जाऊबाई आहेत धाकट्या. बरं. हे पण दीर आहेत माझे. नमस्कार. ते सगळ्यात धाकटे दीर आहेत. नमस्कार. आणि हे माझे मामा मामी. नमस्कार. मामा मामी नमस्कार. हा. चला, झाली सगळ्यांची ओळख. हो नक्की. हो. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. यमुनेच्या काठी घडा फोडीला, यमुनेच्या काठी घडा फोडीला, विठ्ठलबाई काटा कानाने काढिला, विठ्ठलबाई काटा कानाने काढिला, विठ्ठलबाई काटा कानाने काढिला. हात सोड माझा पदर उडाला, हात सोड माझा पदर उडाला, विठ्ठलबाई काटा कानाने काढिला, विठ्ठलबाई काटा कानाने काढिला, विठ्ठलबाई काटा कानाने काढिला. नमस्कार पुन्हा एकदा. नमस्कार. किती छान स्वागत झालं, हो की नाही? मला तुम्हाला आधी विचारायचंय की या जागेचं महात्म्य सांगा ना मला. या मांडवे गावात आम्ही आलेले आहोत. या ठिकाणी पालखीचं विसाव्याचं ठिकाण आहे. सांगा ना, तुम्हाला काय सांगाल? या मांडव्यातील बरेच लोक सांप्रदायिक ह्याच्यात आहेत. जवळजवळ 90% लोक सांप्रदायिक म्हणजे मग जेव्हा इथे विसावा असतो त्या गावातल्या बऱ्याच लोकांकडे सगळे वारकरी हो, जातात. सगळे वारकरी असते. असे नाही की खुल्लम खुल्ला असते. हा, असे म्हणजे त्याच्यावर दबाव कुणाच नसतो. वारकऱ्याला ओपनली घर ओपन असतं. पाण्याची वस्तू घ्यायची म्हणजे तरी व्यवस्था सगळी, खुल्ली असते. जेवण असतं. आणि काय होतं, काही म्हणजे जास्तीच्या दिंड्या असतात ना, त्या अगोदर पुढे मुक्कामासाठी इथं येतात. कारण जेवण, सकाळची नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि संध्याकाळचं जेवण इथंच घेतात. सगळं गावात एकदम वेगळं आनंदाचं वातावरण असेल. माऊलीची पालखी याच्या अगोदर 8 दिवस ती हा, स्वच्छता असते प्रत्येकाच्या घरी. बरं, मला तुम्हाला विचार, माहेर कुठलं तुमचं? माझं बाहेर निमगाव. निमगाव. पण तिथेच होता तुम्ही? नाही, माझं म्हणजे बालपण सगळं मुंबईमध्ये झालेलं आहे. मुंबईत? हा. आई बाबा कुठे असायचे? आई बाबा भाऊ आम्ही सगळे म्हणजे आमचं कुटुंबच मुंबईमध्ये होतं. माझा जन्म सुद्धा मुंबईमध्ये झालाय. बरं. पण वडिलांची सर्व्हिस रिटायर झाल्यानंतर माझ्या वडिलांनी इथं जमीन घेतली. मग मी, माझे आई वडील आम्ही इथे निमगावमध्ये राहिला होतो. मग आई बाबा करायचे काय मुंबईत? बाबा कपड्याच्या मिलमध्ये कामाला होते. आई माझी गृहिणीच होती. अच्छा. हा. आणि तुमचं बालपण सगळं माझं बालपण मांडवे गावातच गेलं. इथंच गेलं? इथेच गेलं. बरं, मला सांगा, तुम्ही मुंबईत, हा. तुम्ही मांडवे गावात, भेटलात कुठे? नाही, माझं म्हणजे लग्न माझ्या मामाने जमवलेलं आहे. बर. आणि माझी 2 वर्ष शिक्षणाची इथं गेली अकलूजमध्ये. अकलूजमध्ये? हा. बर. मग? मी सदाशिवराव माने विद्यालयात 11वी-12वी शाळा केली माझी झाली. आणि मग नंतर लग्न माझं जमवलं, माझ्या मामाने आणलं स्थळ. मग माऊली, लग्न कसं जमलं तुमचं? माझे मामा ह्यांच्या घरी आले होते. वारीला? वारीला नाही, स्थळ पाहण्यासाठी. बरोबर. हा. मग माझ्या मामांना पसंत पडल्यानंतर मग ह्यांना म्हणले की मुलीला पाहायला या तुम्ही.
बर. मग ह्यांचे वडील हे माझे दीर मोठे सगळे तुम्हाला हा, बघायला आले. बघायला आले होते. तुम्ही गेले होते? हा गेलो. किती जण गेले होते? आम्ही घरातली 3 जण होतो. 3 जण. आणि बाहेरचे बाहेरचे दोघं. म्हणजे कुठे गेले भावकी. होते बघायला? निमगावला निमगावला. निमगाव मग त्यांच्या. लगेच होकार दिला? लगेच नाही सांगतो म्हणले नंतर. कोण? मीच म्हटलं किती दिवसांनी सांगितलं मग? एक 8-10 दिवसांनी सांगितलं मी. पण मला सांगा, पहिलीच मुलगी बघितली आणि पसंत? नाही अगोदर बघितलं ते. हो का? अगोदर बघितलं. बरोबर. आता मला विचारायचं की तुमचं अरेंज मॅरेज आहे, बरोबर? हो. बऱ्याचदा लग्न ठरण्यापूर्वी दोघांना बोलायला सांगतात, एकमेकाशी बोला, तुमचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्या. तुम्हालाही तसा वेळ दिला होता का हो? नाही नाही. नाही. काय हो? नाही दिला. नाही. हं. पण डायरेक्ट लग्न हो डायरेक्ट. किती महिन्यांनी झालं? ज्या दिवशी माझा साखरपुडा होता ना, ऍक्च्युली मी यांना बघितलं पण नव्हतं बरं का. मी माझ्या मामांना विचारलं होतं, माझे मामा आलेत बारके, की नवरा मुलगा कोणता आहे म्हणून. त्यावेळेस माझ्या मामाने मला साखरपुड्यामध्ये दाखवलं होतं. अच्छा, तोपर्यंत तुम्ही मुलगाही बघितला नव्हता. मग निमगावला गेले होते तेव्हा तुम्ही त्यांना बघितलं नव्हतं? ते मला पाहिलं आलते तेव्हा मी त्यांना पाहिलंच नव्हतं. म्हणजे सगळे माणसं असल्यामुळे कसं बघायचं सांगा बरं. बरं, किती वर्ष झाली लग्नाला? 98 साली झालं. 20 वर्ष. 20 वर्ष. 20 वर्ष. तुम्ही या घरामध्ये आला तेव्हा कोणी ओळखीचं नसेल तुमच्या, नाही. बरोबर? हो. कसं तुम्हाला सांभाळून घेतलं 20 वर्ष? तसं जर पाहिलं ना, ह्या घराने माझ्यासाठी खूप सांभाळून घेतले मला. कारण मी मुंबईमध्ये राहिलेली मुलगी, की मला शेती हा प्रकार माहिती नव्हता. माझे आई वडील म्हणजे कुटुंब आमच्या चौघांचंच, मुंबईमधलं कुटुंब म्हणजे चौघांचंच. आणि असं बाहेरचं आहे भाऊकी जे म्हणतात का नाही, तर असा प्रकार नव्हता. माझ्या सासूबाईंनी ह्याच्यासाठी खूप सहकार्य केलेले. ती म्हणजे त्यांनी मला वेळोवेळी हे दिले, समजूतदारपणा सांगून शिकवलंय सगळं. सासूबाई या ना. नाही, माझ्या सासूबाई एक्सपायर झालेत, सॉरी सॉरी. सासरे एक्सपायर झालेत, आई वडील पण एक्सपायर झालेले आहेत. पण आज तुम्ही मिस करताय सासूबाईंना, हो. हो ना? कारण हो. 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही या घराचा उंबरठा ओलांडून आला, त्यावेळेला तुम्हाला सगळं नवीन होतं, परिसर नवीन, घरातले नवीन. आणि माझ्या मोठ्या जाऊबाई, लहान जाऊबाई, ह्या सुद्धा मला म्हणजे असं कधी म्हणत नव्हते की तू हे केलं नाही की ते केलं नाही, असं म्हणजे समजून घेत होत्या. म्हणजे या घरातली माणसं तशी आहेत की प्रत्येकाला समजून घेतात. एक ठराविक गोष्टी काही असतील, काही म्हणजे आता शेवटी स्वभाव आहे म्हणल्यावर तो एकमेकांना थोडं खटकणार, बरोबर. पण तसं नाही. पण माझ्या सासूबाईंनी माझा समजूतदारपणा खूप आणला माझ्यापर्यंत. जाऊबाई कुठल्या? त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. कुठे आहेत? आणि तिच्या पाठीमागची धाकटे आहेत. नमस्कार नमस्कार. 20 वर्षात या माऊलीनं तुम्हाला कशी साथ दिली? हिचा एकतर स्वभाव पूर्ण कडक होता. असे तापट स्वभावची होती. एखादा शब्द जरी चुकून गेला तोंडातून तरी राग भरपूर येणार. बरोबर. पण सुरुवातीला मलाही त्रास झाला ते राग कव्हर करण्याला, पण ते हळूहळू व्यवस्थित झालं. बरं. या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी पहिल्या खेळामध्ये तुम्हाला घरात आम्ही काही वस्तू लपवल्यात, तर धावत जायच्या आणि वस्तू घेऊन यायच्या. सावकाश जा. जी चांदीची अन्नपूर्णा घरात आहे किंवा या परिसरात कुठेतरी असेल, मला माहित नाही कुठे आहे, ती जर म्हणजे तुम्ही बाहेर आणली, पण ठेवलंय का? हा? असं म्हणजे बाहेर पण आहे का? अगदी माऊलींचं निवास तिथं पण ठेवलंय, हा. काळजी करू नका. माऊली एका मिनिटात तुम्हाला वस्तू मिळतील अशाच अंतरावर ठेवलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही त्या 4ही वस्तू आणून जर का ती चांदीची अन्नपूर्णा इथे घेऊन आलात तर ती सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. चला बघूया काय होणार या खेळात. वेळ 1 मिनिटाची आणि पहिलंच ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम. बघा आता कुठे आहे. वेळ सुरू झाली. सांगू शकता वहिनी? 1 मिनिटात यायचं आहे. 10 सेकंद झाली. लवकर सांगा, ओरडून लवकर. लवकर या लवकर या. ती घोडा पालखी जय गणपती बापरे. तीस सेकंद झालेली आहेत. 30 सेकंद राहिली. तू चरणी ठेवीला माता अभंग राहिला तुकाराम 30 सेकंद राहिली. कांदा मुळा भाजी यंदा आवडली येतील ना? ताई माझी. नाहीतर कार्तिकीला पोचायच्या.
पांडुरंगा लवकर. 10 9 8 7 कोपऱ्यात कोपऱ्यात बघा तिकडच्या तिकडे तिकडे 6 5 4 3 2 वहिनी चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस सुद्धा आपल्या घरात आली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुम्हाला मिळालेली आहे, अभिनंदन. आणि वहिनींना गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू सुद्धा मिळाली, अभिनंदन. तुमच्यावरती काही जणांनी आरोप केलेत घरातल्या, हो माहिती आहेत तुम्हाला कोणी कोणी केलेत? थोडं थोडं माहितीये की. पेपर फुटलाय, नाही म्हटलं. चला बघूया तर कुठला कुठला आरोप केलाय. तयार आहात ना? हो छोट्या छोट्या गोष्टीवरून रागावते आहे. तुम्हाला. बरोबर. हा? बरोबर म्हणताना आवाज केवढा वाढलाय बघा त्यांचा. पुढचा आरोप, भरपूर आलेत आरोप. पत्र लिहिलंय, पत्र. तुम्हाला थोडासा राग येतो पण तो थोड्या वेळापुरताच असतो. त्यांना कोणावरही जास्त वेळ त्या रुसत नाहीत आणि त्या सर्वांशी चांगल्या वागतात. फक्त जाऊबाईंना जास्त काम करायला लावतात. मान्य आरोप. बरोबर. प्रत्येक कामात नुसती घाई करत असता. बरोबर. कामापेक्षा बडबड जास्त करता. थोडं चुकीच वाटतंय. तुम्हाला माहिती आहे ना 10 मिनिटांनी मी जाणार आहे ते. हे सगळे आरोप जे केलेले आहेत या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. तसं म्हणजे मला काही गोष्टींचा थोडा राग येतो हा. पण मी तर जास्त वेळ खरंच धरत नाही बरं का. सगळ्यांना म्हणजे असं प्रेमानच वागा वाटतं. पण तरी शेवटी- मला तरी मला काय म्हणायचंय म्हणा. शेवटी हे बघा मनुष्य जन्म आहे हा एक ना एक देव जाणार, कोणी काही नेत नाही. म्हणून मी सगळ्यांशीच प्रेमाने वागते. मला काही कोणावर राग नाही. नाही, बरं करता तुम्ही, प्रेमाने वागता. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करणार आणि वहिनी तुम्ही कुठला करणार? मला राग जास्त आणावा लागणार. तुम्हाला राग आणावा लागेल. मला राग कमी करावा लागेल. देवा, एवढं करू नका. आता माझा स्वभाव तसा आहे, मला तेवढं करावं लागेल. मला कमी करावं लागेल ना. पण होणार का? थोडा तरी कमी होईल का? थोडा तरी. बघू प्रयत्न करून. एकंदरीत पाहता होईल असं काय मला वाटत नाही. आता या ठिकाणी एक आव्हान आहे, चित्र काढायचंय आणि ते चित्र काढलेलं तुम्ही सगळ्यांनी ओळखायचंय. पहिलं आव्हान तुमच्यासाठी. झालं? काय आहे सांगा. कसला कलश? नारळ आणि वर तांबे आणि वर नारळ. चिमणी. दिवा, दिव्याची चिमणी. बर, अजून कोणाला काय सांगायचंय? काय नारळावरती ते काय? करा. करा नाही. मोदक. उत्तर बरोबर आलं तर तुम्हाला 21 मिळणार आणि उत्तर चुकलं तर उद्या तुम्ही आणायचे. बर, अजून कोण? डोक्यावर विकणारे ते फुलं झुब डोक्यावर विकणारे नका डोक्याला ताण देऊ. अजून कोण? मंदिराचा कळस. बरोबर, अभिनंदन. तो मोदकासारखा काढलाय पण ह्याला कळस म्हणा. बरोबर आहे, अभिनंदन. चला, हे पहिलं बक्षीस तुम्ही वहिनींना मिळवून दिलेलं आहे. तुम्ही द्या तुमच्या हाताने.
नाम नाही ते कपाळावरचा नाम ना. अभिनंदन, बरोबर आहे उत्तर. त्यांना देऊ का मी? आता द्या, ये इकडे. काय करताय काय? हे काय? बक्षीस दिलं ना आता तुम्ही अच्छा, मला अच्छा, दिलं, मी अच्छा, very त्यांना दिलं ना. बरं केलं तुम्ही. या इकडे. पुढचं चित्र तुम्ही काढा. या का वहिनी तुम्ही काढणार आहात पुढचं चित्र? ठरवा, बोला कोण घेणार आव्हान. हा वहिनी तुम्हीच. हो. बरोबर. कोणी ओळखलं? भाची आहे. तुमची भाची आहे. हो. अर्धच काढलं तरी त्या मोराचं पीस ओळखलं. अभिनंदन, हे एक बक्षीस तुम्हाला. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्याशी बोलण्यापूर्वी मी घरातल्या काही जणांना आता बोलायला सांगणार आहे. कोण बोलणार सगळ्यात आधी? आमच्या मामांबद्दल सांगायचं म्हटलं तर एक मुलगा, भाऊ, वडील, मामा, त्याचबरोबर इतर जे काही एक समाजातल्या योग्य व्यक्ती म्हणून खरंच खूप छान आहेत. अगदी बेस्ट आहे. आम्ही पण त्यांना अगदी साजेल अशीच आहे. मगाशी तर आपण सांगितलं थोडा राग येतो पण विसरून जातात, पण माणसं धरायला एक नंबर आहेत. नणंदबाई कुठे आहेत? या काय बसले? नणंदबाईंकडे द्या, इम्पॉर्टंट रोल आहे. सांगा वहिनी बद्दल. खरं वहिनी छान आहेत. भाऊ भाऊजाई दोघही चांगले आहेत. होय का? हो. एकदम चांगलं. अच्छा आहेत. ते बाकीच्यांनी आरोप केले, त्या चिडतात, रागावतात, हट्टी आहेत. तुमचं नाही. काय म्हणणं आहे? काहीच नाही, सर्व गुण संपन्न. परत उत्तरच नको. बरोबर. आता मला तुम्हाला विचारायचंय, 20 वर्षाचा संसार आज जर क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? आमच्या घरातल्या सगळ्यात. सगळ्यांची का हो? म्हणजे काही चुकून? मी शहरातली असल्यामुळे माझं काही जरी चुकलं असलं, आता ह्या खेड्यामध्ये येऊन राहून संसार करायचा म्हणजे जरा कठीणच वाटलं पहिलं, पण तरी पण काही जरी चुकलं असलं माझं तरी त्यांनी मला क्षमा करावी. तुम्ही? मी सगळ्या माझ्या फॅमिलीची माफी मागतो. जरी माझ्या तोंडून चुकून शब्द गेला असला तरी मी त्यांची माफी मागतो. मी पांडुरंगाच्या चरणी या आषाढी एकादशीच्या निमित्तानं, या वारीच्या निमित्तानं एवढंच मागणं करीन, या दोघांच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो यासाठी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून आधी साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी तुमच्यासाठी, आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या आनंदाच्या प्रसंगी वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. मांडवे गावात हसत खेळत रंगलेला हा वारीतला आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. बोला पुंडली कवरदयारी. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गोद पांडुरंग पांडुरंग, सांगत से गोद पांडुरंग